नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचा निफ्टीचा ॲनालिसिस करून घेऊ, 6 तारखेचा निफ्टीचा ॲनालिसिस करून घेऊ. आजचं जे सेशन होतं ते साइडवेज टू थोडं बिअरिश साईडला ट्रेड करत होतं. मी एक्सपेक्ट करत होतो की आज एक गॅप अप ओपन व्हायला पाहिजे, पण झालेलं नाही तसं. हरकत नाही. आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सवर मार्केट सस्टेन करत होतं आणि सांगितलं होतं की ठीक आहे, एका कॅन्डलचा हाय किंवा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये काम करू नका. आणि आज मार्केटने एक इनसाइड कॅन्डल फॉर्म करून दिलेली आहे. ठीक. आता आपल्याला एक गोष्ट इथं क्लिअर आहे की जोपर्यंत आता जी आपली मोठी कॅन्डल आहे, ठीक आहे, ज्या कॅन्डलमध्ये इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे त्या कॅन्डलचा आपल्याला हाय आणि लो मार्कच करून ठेवायचा आहे. जोपर्यंत हा लो हाय निघत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीचं काम करू नका. इंट्राडेसाठी ऑप्शन बाईंग जर करत असणार तर मग करूच नका ती गोष्ट, कारण मार्केट साईडवेजच राहणार आहे. तर आजचं जे सेशन होतं ते सेशन जर बघितलं तर एक ओपनिंग होते. ओपनिंगमध्ये मार्केट एक रिव्हर्सल फॉर्म करतं आणि मार्केट एक ट्रॅप कॅन्डल तयार करतं किंवा ट्रॅप सिनेरिओ तयार करतं, की जो आहे तुमचा एक प्रिव्हियस लो, प्रिव्हियस ओपन. तर मार्केट त्याला डायरेक्टली ब्रेकडाऊन करतं. ब्रेकडाऊन करून मार्केट सस्टेन होतं. जर इन केस मार्केट ह्या लेवलच्या खाली सस्टेन झालं असतं, ठीक आहे, ह्या लेवलला ब्रेक करून मार्केट सस्टेन झालं असतं, तर आपल्याला कुठं ना कुठं तरी जो पेंडिंग गॅप आहे तो पेंडिंग गॅप आपल्याला फील होताना बघायला मिळाला असता. पण मार्केटने 25,628ची जी लेवल आहे ती लेवल रिस्पेक्ट देत मार्केट कंटिन्युअसली तिथे होल्ड करून मार्केट अपसाईडला ब्रेकअप झालं आणि वरच्या साईडला ब्रेक झाल्यानंतर मार्केट एक अपसाईडला रॅली दिलेलं होतं आणि मार्केट तिथून एक परत शार्प फॉल आपल्याला देताना दिसलेला आहे. तर चॅनल पॅटर्नचा यूज कसा असतो, चॅनल पॅटर्न जवळ जर इनकेस समजा हे चॅनल पॅटर्न फॉर्म होऊन गेलेला आहे, ठीक आहे, तर जेव्हा प्राइस इथे असेल तेव्हा इथं तुम्ही एक पुट साईड ट्रेड घेऊ शकतात आणि तुम्ही एक ह्या ठिकाणी टार्गेट सेट करू शकतात. किंवा प्राइस जर इथं असेल तर चॅनल पॅटर्नचा एक खासियत असावी असते की जर तुम्ही एक सपोर्टला बाय करत असणार तर रेजिस्टन्सला सेल करा, सपोर्टला बाय करा, राईट. तर ह्या गोष्टी तुम्हाला चॅनल पॅटर्नमध्ये दिसत असतात. तर तोच सिनॅरिओ इथं बनला होता, तोच सिनॅरिओ काल सुद्धा बनलेला होता. तर मार्केट इथे आलं, मार्केटने इथे एक टॉप बनवला, मार्केट परत बेसला आलं, परत एक टॉप बनवला. मग तुम्हाला इथे एक 2 पॉईंट जेव्हा मिळतात तेव्हा तुम्हाला एक ट्रेंड लाईन आणि चॅनल पॅटर्न हे तुम्हाला ड्रॉ करायला मोकळून जातात तुम्ही, राईट. आता चॅनल पॅटर्न वीक होताना तुम्हाला दिसत आहे, राईट. चॅनल पॅटर्न तुम्हाला वीक होताना दिसते. आता हा हाय काढत दाखवला मार्केटने, हा हाय निघत होता, पण इथं इंटरेस्टेड नव्हतोच आपण त्या गोष्टीत की आपण इथं बाईंग करावी, सेलिंग करावी. हां, मी एक ट्रेड घेतला आज, त्याच्यामध्ये ओव्हरऑल मला ₹1300 काहीतरी प्रॉफिट झालेला आहे, हरकत नाही. पण एक सिनारिओ असा पण सिनारिओ होतो की मी एक रिस्की ट्रेड घेतलेला होता. रिस्की ट्रेड असा होता की ही जी कॅन्डल दिसते, ठीक आहे, मी एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला, वाटेल तर ऑर्डर बुक पण दाखवून देईल. जर तुम्ही इथं बघितलं तर एक कॅन्डल अशी बनलेली होती इथं, ठीक आहे, ही कॅन्डल एक बनलेली होती. त्यामध्ये मी थोडा कॉन्फिडन्स होतो, मला होता थोडा कॉन्फिडन्स की एक पुट साईड ट्रेड आपल्याला एक पॉईंट्स देऊन जाणार आहे. आणि जेव्हा मार्केटने ब्रेक केला झोन ब्रेक केल्यानंतर मार्केटने रिटेस्ट केल्यानंतर ही कॅन्डल जी आहे ना, थर्ड कॅन्डल, तर ह्या कॅन्डलला मी बाईंग केलेली होती, ठीक आहे, या कॅन्डलला मी बाईंग केलेली होती. आणि माझं टार्गेट होतं एक्सपेक्टेड, मी गॅप फिल जो होता खालचा तेच करणार होतो, एक्सपेक्टेड होतो मी. पण स्ट्रॅटर्जीनुसार जर गेलो तर स्ट्रॅटर्जीनुसार ही कंडिशन फुलफिल होत नव्हती. पण तरी मी अग्रेसिव्हली एक एंट्री प्लॅन केलेली होती. एक क्वांटिटीने सिंगल लॉटने मी काम केलेलं होतं, त्याच्यामध्ये मला 1300 समथिंग काहीतरी प्रॉफिट झालेला आहे, ठीक आहे. आता उद्याचं सेशन कसं राहील आपल्याला ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. उद्याचं सेशन आपल्याला उद्यापेक्षा येणारे सेशन कसे राहतील आपण ते आज डिस्कस करून घेऊ. तर जर इन केस तुम्ही सर्व लेवल काढल्या आणि झूम करतो मी तुम्हाला दाखवतो एकदा. आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये आता इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे, राईट. मार्केटने हा लो टेस्ट केलेला आहे, हा लो ब्रेक केलेला आहे, ठीक आहे, सस्टेनवरती झालंय. पण मार्केटने हा लो टेस्ट केलेला आहे आणि मार्केटने हा लो आता टेस्ट केलेला नाही अजून, राईट. कदाचित उद्याच्या सिनारिओमध्ये असं होऊ शकतं, इन केस 3 मिनिटाची कॅन्डल, 5 मिनिटाची कॅन्डल जर इन केस याला ब्रेक करते आणि जर वरच्या साईडला आपल्याला जाताना दिसत असेल, ठीक आहे, प्राइस ॲक्शननुसार, तर मार्केट एक अपसाईड रॅली देऊ शकतं. याचा टॉप किंवा याचा टॉप मार्केट टार्गेट करू शकतं, ठीक आहे. एवढा एक सिनारिओ समजला. जर इन केस ह्या लोच्या खाली फर्स्ट 15 मिनिट, सेकंड 15 मिनिट, थर्ड 15 मिनिट कॅन्डल जर याच्या खाली क्लोज झाली, राईट, तर आपल्याला एक शार्प फॉल येताना दिसू शकतो, ठीक आहे. कधी, जेव्हा फ्लॅट ओपनिंग होईल तेव्हाची कंडिशन सांगतो मी. तर आपल्याला एक शार्प फॉल दिसेल आणि आपला जो गॅप आहे, पेंडिंग गॅप आहे, तो फिल होताना दिसणार आहे. एवढी कंडिशन समजली. पॅनिक सेलिंग जर इन केस हा झोन आपला जर ब्रेक केला 15 मिनिट कॅन्डलने, राईट, 15 मिनिट कॅन्डलने जर हा लो ब्रेक केला तर मार्केटमध्ये परत एक आपल्यासाठी रॅली ओपन होऊन जाते 25,100 पर्यंत. ओके, एवढं समजलं. आता जर इन केस मार्केट फ्लॅट ओपन होते आणि डाऊन साईडला जाण्यासाठी बघते तर फर्स्ट टार्गेट आपला राहणार आहे 25,455, ठीक आहे, हा झोन राहणार आहे आपला. आणि जर इन केस 25,420 लेवल जर वरच्या साईडनं खाली ब्रेक करत असेल तर रिटेस्टसाठी वेट करा. रिटेस्ट होऊन जर मार्केट डाऊन साईडला जात असेल तर 25,100 ही एक लेवल आपल्यासाठी ओपन होते. या लेवलपर्यंत मार्केट सस्टेन होऊ शकतं डाऊन साईडला.
ठीक आहे. आता एकच मिनिटं. आपण एक लेवल मार्क करून घेऊ. 1 मिनिटं. 25,683.96. ठीक आहे. तर ही लेवल आहे. इन केस उद्या जर गॅप डाऊन ओपन होत असेल ना, तर गॅप डाऊनला वेट करा. ठीक आहे. कदाचित उद्या गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. लेट्स सी बघू काय होतं. कारण आपल्या इथे एक फेल गेलेलं आहे. गॅप अप ओपनिंगचं जे आपलं प्रिडिक्शन होतं ते फेल गेलेलं आहे. हरकत नाही. फेल जाण्याचं कारण होतं, की मार्केट एक इनसाइड कॅन्डल फॉर्म करते. ऑलरेडी एवढा जो मूव्ह आहे मार्केटने तो देऊन झालेला आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी थोड्याफार इकडे-तिकडे होऊ शकतात. हरकत नाही. पण उद्या एक गॅप डाऊन होऊ शकतो. पॉसिबल चान्सेस आहेत. गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केटला वेट करा. 15 मिनिट कॅन्डल जर याच्या खाली क्लोज होत असेल, तर मार्केटमध्ये वेट करा. इन केस मार्केट डायरेक्ट जर याच्या खाली याच्या लोला जर ब्रेक करेल, तर मार्केटमध्ये वेट करा. शार्प बाईंग येईल. हा लो किंवा हा लो टेस्ट होईल. याला रिजेक्शन कॅन्डल तयार करेल. रिजेक्शन कॅन्डल तयार झाल्यानंतर 1 मिनिटं. जर इन केस इथे किंवा इथे एक रिजेक्शन कॅन्डल तयार होत असेल, तर रिजेक्शन कॅन्डलचा लो मार्क करा. लो जर निघाला तर एक डाऊन साइड प्लॅन होऊ शकतो 25,455 पर्यंत. ठीक आहे. गॅप डाऊन ओपन झाला तर गॅप अप ओपन होईल. गॅप अप ओपन होईल. ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. आता ज्या दिवशी ट्रेडिंग तुम्हाला करायची नाहीये, राईट, म्हणजे समजा आता तुम्हाला आता समजा 3 दिवस आहेत. असं समजा आजपासून आज नाही, सॉरी, उद्याच्या सेशनपासून 3 दिवस आहेत. मार्केट ओपन आहे. 3 दिवस समजा ट्रेड केलाच नाही, तर सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तुमचा लॉस होणार नाही. तुमचं जे कॅपिटल आहे, ठीक आहे, जे कॅपिटल आहे ते तुमचं सेफ राहणार आहे. आणि 3 दिवस जर ट्रेड केला नाही, तर हे मार्केट चौथ्या दिवशी बंद तर होऊन जाणार नाहीये. ठीक आहे. ते तर क्लोज तर नाही होणार. बरोबर. जर इन केस 3 दिवसात जर मार्केट क्लोजच होणार नाही, तर 3 दिवस फक्त करा वॉचिंग करा. नेमकं काय होतंय मार्केटमध्ये. जेव्हा अशी वन डेची कॅन्डल जेव्हा बनते, इनसाइड कॅन्डल, त्याच्यानंतर कसं काय मार्केटमध्ये गोष्टी होतात. त्याच्या प्रिव्हियस सेशनमध्ये जर तुम्ही बघितलं, तर ही एक तुम्हाला कॅन्डल दिसते. ह्या कॅन्डलमध्ये 3 दिवस मार्केटने कंटिन्युअसली त्याच कॅन्डलमध्ये मार्केट होतं. ज्या दिवशी त्याच्या नेक्स्ट सेशनमध्ये मार्केट, फोर्थ सेशनमध्ये मार्केटने ब्रेक केलं. ब्रेक करून फॉल बघा कसा आहे. मग जर इन केस इथं तुम्ही एक लॉस केला, ह्या दिवशी एक लॉस केला, ठीक आहे, पण त्या दिवशी त्याच्यानंतरच्या दिवशी तुम्ही इथे ट्रेड घेऊ शकत नाही. आणि समजा घेतला पण तरी इथे एक तर लॉस होईल, एक तर प्रॉफिट होईल. एक तर प्रॉफिट झाला तर मार्केटमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर मार्केटमध्ये लोक काय करतात, लोक म्हणजे सर्वजण, मी सुद्धा, की प्रॉफिट एका ट्रेडमध्ये जर प्रॉफिट झाला तर तुमचा जो डे आहे तो तुम्ही क्लोज करत नाही, मी क्लोज करत नाही. मला एका दिवसात श्रीमंत व्हायचंय. अजून एक पर्सन आहे त्याला एका दिवसात श्रीमंत व्हायचंय. ठीक आहे. म्हणजे ही एक सिनॅरिओ, हे एक सिनॅरिओ खोडून टाका. ठीक आहे. एक सिनॅरिओ जो आहे तो खोडून टाका. हा सिनॅरिओ खोडून टाका, की एका दिवसात माणसाला पैसा भेटेल मार्केटमधून. ती कंडिशन नाही होत. मी तुम्हाला सांगतो, मला एक 16,000चा प्रॉफिट झाला. 16,000चा प्रॉफिट नंतर मी एक लॉस केला. नाही, सॉरी, मी परत प्रॉफिट केला 3,000 रुपयाचा. परत मी एक लॉस केला, सॉरी, प्रॉफिट केला 1,700 रुपयाचा. मग मी एक लॉस केला 1,600 रुपयाचा. आता ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन केलं तर मी ऑलरेडी आता प्रॉफिटमध्ये, राईट, ऑलरेडी मी आता एक प्रॉफिटमध्ये. आता आज परत मी एक ट्रेड केला, मला 1,300 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे मी आता ओव्हरऑल 300 रुपये फक्त मागच्या प्रिव्हियस डेमध्ये 300 रुपये लॉसमध्ये. मग मी काय करणार, मला 1,600 रुपयाचा लॉस झालाच नसता. पण मी काय केलं माहिती का, इथे साधारण 9 ट्रेड केलेत, 9. मला इथं ओव्हरऑल 1,400 रुपयाचा काहीतरी लॉस आहे. पण ब्रोकरेज, गव्हर्नमेंट चार्जेस सगळं करून 1,600च्या पुढे हा माझा लॉस चालला गेलेला आहे. माझे ट्रेड बघितले ना, तर मी एक ट्रेड कधीच करत नाही सध्या. सध्या म्हणजे माझा माइंडसेटच स्टेबल होत नाही. एक ट्रेड करत नाही, 2 ट्रेड करत नाही. मी मॅक्स टू मॅक्स 3 ट्रेड किंवा 4 ट्रेड मॅक्स टू मॅक्स माझे जाताच आहेत. फोमो एंट्री आहे, सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट फोमो एंट्री. 1,600चा लॉस करण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला. जर तुम्ही ते लॉस जर बघितले ना, तर एक 1,100 लॉस आहे, एक 600 लॉस आहे, एक 200 लॉस आहे, एक 224 लॉस, एकदम फालतूक लॉस झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे काय झालं, जर मी सिंगल एक ट्रेड घेतला असता, एक ट्रेडमध्ये मी 1,600 लॉस दिला असता, तर मला गव्हर्नमेंट चार्जेस फक्त, सॉरी, 1,400 रुपये लॉस जर दिला असता, एकाच ट्रेडमध्ये मी 1,400 रुपये लॉस दिला असता, तर मी गव्हर्नमेंट चार्जेस 20 रुपये काहीतरी समथिंग जे असेल ते भरले असते आणि ब्रोकरेज माझे होते 40 रुपये. 1,460 मध्ये माझा डे क्लोज झाला असता, पण ऑलरेडी मी अजून 200 रुपये एक्स्ट्रा देऊन बसलो. का? तर ट्रेड जास्त झाले. लॉस छोटे छोटे लॉस 200, 224, 1,100, 500 असे काहीतरी लॉस केलेले. हरकत नाही, ते तो बोलून काय फायदा नाही. त्या गोष्टी आपण डिस्कस करू. जेव्हा हा लो निघेल तेव्हा मार्केटमध्ये एक शार्प फॉल येऊ शकतो. जर इन केस हा झोन निघाला तर अजून एक आपला जो गॅप आहे, तो पेंडिंग गॅप, तो आपला फील होताना आपल्याला दिसू शकतो. हे आपलं निफ्टीचं प्रेडिक्शन, निफ्टी 50चं प्रेडिक्शन. काही गोष्टी आहेत मी तुम्हाला आता चला ठीक आहे, ऑर्डर ब्लॉक, माझं ऑर्डर बुक पण दाखवून देतो की नेमकं कसं काय झालेलं आहे. तर हे माझं ऑर्डर बुक. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली, तर मी पुट साईडचा ट्रेड घेतलेला होता 25,550चा ट्रेड घेतलेला होता. ठीक आहे. पुट साईडचा ट्रेड घेतलेला होता. टाईम माझा होता ना, तो साधारण 9:45 नंतरचा टाईम होता. ठीक आहे. आणि मी काय केलं होतं, आज माझा ना जो टाईम हे बघा इथं दिसलं मला 9:56, राईट. तर मी या ठिकाणी मी डायरेक्ट माझं सेट केलेलं होतं, की मी 94ला जर बाय केलेला होता, तर माझा 88 समथिंग माझा एस एल होता. आणि मी टार्गेटमध्ये सेट केलेलं होतं
की जर इन केस जसा जसा वर, कारण मला कॉन्फिडन्स नव्हता, जसा जसा वर जाईल तसा तसा मी माझा एस एल होता तो ट्रेलिंग 2 रुपयाने ट्रेल होत जाईल असं मी ऑर्डर लावलेली होती. तर मी फायनली 114ला तो प्राईस ती सोल्ड आउट केलेली, ठीक आहे, हरकत नाही. तर या गोष्टी होत्या. तर मी ओव्हरऑल आज माझा प्रॉफिट जर बघितला तर 1339 रुपये हा माझा प्रॉफिट आहे. तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दिसत असतील. तर इथं तुम्हाला या गोष्टी क्लिअर होऊन जातील, राईट. तर हे आपलं ऑर्डर बुक, ठीक आहे. आज परत एक गोल्ड आणि सिल्वरमध्ये एक तुम्हाला पॅनिकनेस दिसत असेल, आपण ते पण एकदा डिस्कस करून घेऊ. आहे का काही ऑफर 2 पॉईंट, ठीक आहे. बघा इथून एक्झॅक्ट मार्केटने रिव्हर्सल दिलेला आहे, ठीक आहे. इथून एकदा बाईंग दिली होती, इथून एक सेलिंग दिलेली होती. आता मार्केट कदाचित बघा, आता प्रॉब्लेम असा होऊन जातो ना, इथं कदाचित मार्केट थोडा अजून डाऊन साईडला येऊ शकतो. हा जर लो निघाला, ठीक आहे, 47,91 जर लो निघाला तर मार्केट डाऊन साईड आपल्याला प्लॅन देऊ शकतो 46,08 पर्यंत, ठीक आहे. तर ही गोष्ट आहे याच्यात. सिल्वर मी बघितलं, सिल्वर 13%. उद्या तुम्हाला बघेल लोअर सर्किट एक ओपन होईल. मार्केट जर इन केस या सर्व लेवल जर ब्रेक केल्या तर मार्केटमध्ये एक थोडा शार्प फॉल येऊ शकतो सिल्वरमध्ये 60-66च्या आसपास, ठीक आहे. 66-60च्या ह्या लेवल ओपन होऊन जात आहेत. जर इन केस तो फॉल कंटिन्युअस राहिला तर 66चा फर्स्ट टार्गेट असेल, सेकंड टार्गेट असेल तुमचं 64 आणि 60च्या आसपास एक तुमचं टार्गेट असेल, ठीक आहे. $60च्या आसपास इथं, ओके. तर या लेवल्स पण मार्क करून ठेवा. या लेवल्स पण तुम्हाला येणाऱ्या सेशन्समध्ये बघायला मिळू शकतात. कधी जेव्हा ह्या लेवल्स ब्रेक होतील तेव्हा, ह्या तिघं 4 लेवल ब्रेक होतील तेव्हा. सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल आहे आपली 72 आणि $71, राईट. या लेवल जर इनकेस ब्रेक झाल्या तर मार्केट एक सस्टेन नाही, पण एक मार्केट शार्प फॉल अजून डाऊन साईडला देऊ शकतो. चलो गाईस, ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये सांगा की उद्याचा दिवस, आजचा दिवस. हां, एक राहिलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली, तर 15 मिनिटला ना हा झोन मार्क करून ठेवा. 15 मिनिटला हाय, लो मार्क करून ठेवा. लो निघाला खाली, हाय निघाला वरती, ठीक आहे. हाय म्हणजे ही ही जो इन केस जर ही लेवल निघाली, ठीक आहे, 25,683 लेवल निघाली तर आपल्याला एक अपसाईडला चायना आपल्याला हे दिसू शकतं टार्गेट, आणि डाऊन साईडची ही लेवल किंवा ही लेवल थोडं प्राईस ॲक्शननुसार जर गेला तर ते ट्रेंड लाईन बनते, ठीक आहे. ट्रेंड लाईनला सपोर्ट घेईल आणि ब्रेक करेल, रिटेस्ट करेल आणि मग जर खाली जाण्याचा प्रयत्न करेल ना तर या दोघांना रिस्पेक्ट न करता मार्केट खाली चाललं जाईल, ठीक आहे. ओआय बिल्डिंग जर बघितली तर ओआय बिल्डिंग 25,700 वर एकदम चांगल्या पद्धतीने ओआय बिल्ड होऊन गेलेला आहे पुढचा, म्हणजे डाऊन साईडसाठीचा कॉलचा. तर मग तुम्ही एक प्लॅन करू शकता. इथे एक ट्रेंड लाईन बनवा, ट्रेंड लाईन टेस्ट करा आणि मार्केट जाऊ द्या खाली, ठीक आहे. हा गॅप फिल होऊन जायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गॅप फिल व्हायलाच हवा. आणि सांगायचं काय होतं, उद्या आहे आरबीआय पॉलिसी, ठीक आहे. आरबीआय पॉलिसी आहे. आय थिंक ना 82% लोकांना वाटतंय की आरबीआयमध्ये या पॉलिसीमध्ये रेपो रेट वगैरे काही चेंज होणार नाही आहे, पण 20% लोकांना वाटतं की रेपो रेट चेंज होणार आहे किंवा आरबीआयमध्ये काहीतरी सेंटिमेंट होऊ शकतात. आता ट्रेड डील झाली आहे, ईयूची झालेली आहे, यूएसची झाली आहे. त्याच्यामुळे कदाचित थोडंफार आरबीआय चेंज करू शकतं, पण ठीक आहे, बघू, लेट्स सी काय होतं काही नाही. तर उद्याचा दिवस थोडा व्होलॅटाईल राहू शकतो, तर तुम्ही बघू शकता. ऑलरेडी एक मार्केटने चांगला एक रिटर्न देऊन दिलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित आता उद्याचं सेशन कसं होतं आपल्याला बघणं गरजेचं राहणार आहे, ठीक आहे. चलो गाईस, ठीक आहे, थँक्यू.